भविष्यात कुणाचं गुलाम झाली याला जबाबदार कोण असणार आहे? बांधवांनो, याला जबाबदार आज तुम्ही आधी असणार आहे. म्हणून ज्या बिरसा मुंडांनी, ज्या बाबासाहेबांनी, ज्या फुलेंनी, शाहूंनी, आमच्या तमाम महापुरुषांनी या देशात, जसा भाई चंद्रशेखर आझाद हा एकटा माणूस आहे जो पूर्ण बहुजनाचा प्रश्न करतो. किती खासदार आहे संसदेमध्ये, कोण बहुजनाचे प्रश्न उचलतो पाहिलं तर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून. आपला मीडिया नाही आहे, आपला मीडिया फक्त सोशल मीडिया आहे. व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम हे आपले मीडिया आहे. जे भाई लाखाच्या सभा करतात, इथं मोदीने जर शिकलं तरी ना तर त्या टीव्हीवर दाखवले जाते. धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात आझाद समाज पार्टीच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन उत्साहात पार पडले. या मेळाव्यास आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष मनीष साठे प्रमुख उपस्थित होते. मेळाव्यात पक्ष संघटन बांधणी, सामाजिक प्रश्न, युवकांचे मुद्दे आणि आगामी राजकीय वाटचालीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रदेश महासचिव अरविंद कांबळे, महासचिव दिलीप मोहिते, जिल्हाध्यक्ष रावण संजय चव्हाण, जिल्हा सचिव धनराज त्रिभुवन यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात मार्गदर्शन करताना मनीष साठे यांनी सामाजिक न्याय, संविधान रक्षण आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आझाद समाज पार्टी सातत्याने संघर्ष करत असल्याचे सांगितले. युवकांनी समाज परिवर्तनासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पक्षाची विचारधारा तळागाळामध्ये पोहोचवून सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी धुळे शहर व तालुक्यातील अनेक तरुणांनी खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आझाद समाज पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. पक्षप्रवेश केलेल्या युवकांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे पक्ष संघटनेत नवचेतन निर्माण झाले असून आगामी काळात पक्ष अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. याच मेळाव्यात पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दादा सोनवणे यांची युवा जिल्हाध्यक्षपदी, बापूसाहेब अहिरे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, आनंद गांगुंडे यांची शहर अध्यक्षपदी, उत्तम झनके यांची जिल्हा कोषाध्यक्षपदी, शंकर गायकवाड यांची तालुका अध्यक्षपदी तर प्रवीण गवळी यांची तालुका संघटन प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. संपूर्ण मेळाव्यात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पक्ष नेतृत्वाला जोरदार पाठिंबा दर्शविला. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व्यक्त करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे, जर तुमच्या समाजावरचे जर अन्याय अत्याचार जर दूर करायचे असेल तर तुमच्यापाशी सत्तेची चाबी असणे अत्यावश्यक आहे. तर आम्ही हे सत्ता स्थापन करण्याकरिता इथं आलेलो आहोत. जो आज कार्यकर्ता मेळावा झालेला आहे तो सत्ता स्थापन करण्याची सुरुवात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूल मंत्र आहेत की जा आणि आपल्या भिंतीवर लिहून ठेवा की मला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. आम्ही या शासनकर्ती जमात बनण्याकरिता आज हा मेळावा घेतलेला आहे. बीजेपीचे आमदार जे आहेत त्यांनी जी अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम समाजाचं जे सूचना आल्यावरचं एकविरादेवी मंदिरच्या पुढे नाल्यावरची जी झोपडपट्टी काढली आहे अतिक्रमण म्हणून, वास्तविक बघायला गेला तर ते सातबारा येणे सर्वे सिस्टम मध्ये आहे. तो एक बुजुर्ग होता तिथे, त्यांनी विरोध केला होता. पण आम्हाला एक आपल्या माध्यमातून एक संदेश द्यायचा आहे की धुळे शहरामध्ये जे बाकीचे अतिक्रमण आहेत ते ह्याच पद्धतीने काढल्या जातील का याच्यामध्ये फक्त हिंदू आणि मुस्लिम करून फक्त मुसलमानांचंच अतिक्रमण काढायचं आहे का? बाकीचे अतिक्रमण नाही आहेत का? मग या पद्धतीने जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही इथे विष पेरत आहात, हिंदू मुस्लिम करत आहात. जर खरंच तुम्हाला अतिक्रमण काढायचं असेल तर आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही तुम्हाला एक संदेश देतो की धुळे शहरामध्ये जिथे जिथे अतिक्रमण असेल ते कोणाचं का असेल ना ते निघायलाच पाहिजे. आपको न बिकने वाला नेता चाहिए तो पहले समाज न बिकने वाला पैदा होना जरूरी है. अगर समाज न बिकने वाला पैदा होगा तो उसके समाज के बलबूते पर और समाज के प्रेशर के वजह से नेता भी न बिकने वाला तैयार होगा. कांशीराम जी बोलते थे कि मुझे नेता भी न बिकने वाला चाहिए और समाज भी न बिकने वाला चाहिए. और नेता जो है वो स्वाभिमानी होना चाहिए, उसको समाज के मुद्दों की जानकारी होना चाहिए, त्याला लोकांच्या जमिनीवरच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नाची जाण असावी. म्हणून असा जर नेता आपण निर्माण केला ज्याला आम्ही वैचारिक कॅडर बेस आणि मुद्द्यांच्या आधारावर, कर्तृत्वाच्या आणि संघर्षाच्या आधारावर निर्माण झालेला नेता हा कधीच सामाजिक नाळ तोडू देत नाही. म्हणून जे एसी मध्ये जन्मालेले जी लोक आहेत, जी क्रीम लिडरशिप आपल्यामध्ये घेऊन येतात, बॅनरबाजी करून पैशाच्या जोरावर आपली लिडरशिप निर्माण करतात, ते नक्कीच एक दिवस समाजाला विकल्याशिवाय राहत नाहीत. परंतु आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही वैचारिक फळी निर्माण करत आहोत.
एक कॅडर बेस्ड कार्यकर्त्यांचं एक संघटन निर्माण करत आहोत आणि आम्ही समाजाला हा विश्वास देतोय की आजपर्यंत ज्या पक्षांनी समाजाच्या लोकांचा भावनांचा नेत्यांनी बाजार केला आणि समाजाला उद्ध्वस्त करण्याचं त्या ठिकाणी काम केलं आणि समाजाला विकण्याचं काम केलं, आझाद समाज पार्टी नक्कीच याला त्या ठिकाणी बंद करेल आणि एक स्वाभिमानी चळवळ उभा करून एक स्वाभिमानी आणि न विकणारा कार्यकर्ता आम्ही त्या ठिकाणी निर्माण करू.